नमस्कार मंडळी. मी शैलेंद्र गोंधळेकर. आपल्या गरजा महाराष्ट्र माझा या उपक्रमातील शिवचरित्र मालिकेतील 24व्या भागात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण मागच्या 2-3 भागात ऐकलंच की महाराजांनी शाहिस्ते खानाला आणि मुघलांना कसा धडा शिकवला होता ते. पण या शाहिस्ते खानाने आणि या मुघलांनी गेल्या 2-3 वर्षात आपल्या स्वराज्याची अक्षरशः धूळधाण उडवलेली होती. शेतातली पिकं नष्ट झालेली होती. झोपड्या, घरं मोडून पडलेली होती. उद्योगधंद्यांचं अपरिमित नुकसान झालेलं होतं. मुघलांच्या या भयानक आक्रमणाला आपल्या स्वराज्यातील प्रत्येकाला, शिवाजी महाराजांना, त्यांच्या सहकाऱ्यांना सगळ्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये आपल्या स्वराज्याची किती लूट झाली, किती सारा बुडाला, किती महसूल बुडाला, याला काही गणनाच नाहीये. कोणत्याही राष्ट्राची उभारणी ही मनुष्यबळावरती आणि अर्थबळावरती होत असते. आपल्या स्वराज्याचं मनुष्यबळ अत्यंत समर्पित भावनेने शिवाजी महाराजांच्या बरोबर होतच, निसंशय. पण राष्ट्राच्या उभारणीसाठी लागणारं अर्थबळ, धनद्रव्य आणायचं कुठून? या मुघलांनी, पाच पातशाह्यांनी आणि परकीयांनी वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रावरती आक्रमण करून आपल्याला जे लुटलं होतं, आपली संपत्ती इकडून नेली होती, त्याची भरपाई कशी करायची? महाराजांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि त्यांच्यापुढे हा प्रश्न ठेवला की आपल्या स्वराज्याची लूट झालेली आहे, जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी करायची. महाराजांनी आपल्या हेरखात्याच्या प्रमुखांना म्हणजे बहिर्जी नायकांना पण बोलावलेलं होतं. महाराज बहिर्जी नायकांना म्हणाले, नाईक, आपल्या स्वराज्याचं हे नुकसान झालेलं आहे, ते कसं व कुठून भरायचं हे सांगा. हे हेर म्हणजे महाराजांचे डोळेच होते. आपल्या राज्यात आणि शेजारच्या शत्रू राष्ट्रांमध्ये पण काय चालू आहे उत्तम बातमी हे हेर महाराजांना आणून देत असत. बहिर्जी नायकांप्रमाणेच एक वल्लभदास नावाचेही अत्यंत उत्तम हेर महाराजांच्या सेवेत होते. हे वल्लभदास खरे तर गुजराती होते, पण त्यांची निष्ठा महाराजांच्या चरणी जडलेली होती. तर महाराजांच्या आज्ञेनुसार बहिर्जी नाईक राजगडावरून निघाले. कशाच्या शोधात? तर आपल्या स्वराज्याची नुकसान भरपाई कशी व कुठून होऊ शकते याचा शोध घेण्यास. आणि बहिर्जी नाईक आले ते थेट सुरतेला. आपण आता सुरतेचा नकाशा पाहू. सुरत हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेलं एक व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं. पश्चिमेकडल्या चालणाऱ्या देशांची व्यापार हा या सुरत बंदरातूनच होत असे. मक्केला जाणारे यात्रेकरूही सुरतेतूनच जात असत. औरंगजेबाच्या अत्यंत क्रूर आणि बलाढ्य साम्राज्याच्या ऐन उजव्या दंडावरती ही सुरत वसलेली होती. आपल्याला दिसतच आहे की सुरत तापी नदीच्या काठाने वसलेलं शहर होतं. सुरतेमध्ये पाणी मुबलक होतं, व्यापार उदीम मुबलक होता, धन उदंड होतं. या सुरतेमध्ये अनेक युरोपियन लोक व्यापार करत असत. इंग्रज, वलंदेज, फ्रेंच, डच असे अनेक देशांचे व्यापारी सुरतेत येऊन व्यापार करत असत. इंग्रजांची आणि डचांची तर सुरतेमध्ये वखारच होती. याचप्रमाणे इराणी, तुराणी, अरबी, हबशी, अफगाणी असे अनेक देशांचे लोक सुरतेतून व्यापार करत उदंड धन कमवत होते. सुरतेमधून दरवर्षी कराच्या रूपानं औरंगजेबाला आणि मुघलांना कोट्यावधी रुपये मिळत असत. काय नव्हतं सुरतेत? सुरतेमध्ये सोन्या चांदीचा व्यापार होता, अत्यंत उंची आणि तलम वस्त्रांचा व्यापार होता, मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार होता, उंची घोड्यांचा व्यापार होता, आधुनिक शस्त्रांचा व्यापार होत होता. सुरत सगळ्या अर्थाने संपन्न होती. त्या काळात म्हणजे 1663 1664च्या काळात बहिर्जी बोहरा, हाजी सय्यद बेग, हाजी कासम असे व्यापारी कोट्याधीश होते. म्हणजे सुरतेत किती प्रचंड धन होतं हे आपल्या लक्षात येईल. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या बहिर्जी नायकांची तीक्ष्ण नजर आणि तिखट कान टिपून घेत होते. सुरतेच्या चौका चौकातून, व्यापाऱ्यांच्या अड्ड्यातून, जकात नाक्यांवरून, बंदरातून सगळीकडे फिरून बहिर्जी नाईक ही माहिती गोळा करत होते. धनिक लोक कुठे राहतात, कोणत्या भागात जायची अजिबात आवश्यकता नाही, आपल्याला लागणारं धन कुठून गोळा करून कुठे गोळा करणं आपल्याला सहज शक्य आहे, या सगळ्या गोष्टींचा आराखडा बहिर्जी नायकांच्या मनात तयार होत होता. आणि ह्या सुरतेवरती औरंगजेबाने त्याचा एक अधिकारी नेमला होता. त्याचं नाव होतं इनायत खान. पण या इनायत खानाची नियत काही ठीक नव्हती. त्या इनायत खानाला दरवर्षी 5,000 फौजेचा तनखा मिळत असे. पण या इनायत खानाने फक्त 1,000 फौजच ठेवली होती आणि बाकी 4,000 फौजेचा तनखा तो खाऊन टाकत असे. अगदी त्या काळापासून ह्या अशा गोष्टी चालू होत होत्या. त्यामुळे या बखरकरांनी ह्या इनायत खानाचं वर्णन करताना त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हणजे शंख अशी उपमा दिलेली आहे.
त्याला असं टोचून लिहिलेलं आहे की आतून सगळ्या पोकळ आणि फक्त दिखाऊपणावरती भर देणारा असा. या इनायत खानाला असं वाटायचं की या मुघल साम्राज्यात वसलेल्या सुरतेवरती स्वारी करायची कोणाची हिंमत होईल, म्हणून फक्त 1,000 स्वारच ठेवून किंवा 1,000च फौज ठेवून बाकी 4,000 फौज पैसा खाऊनच तो समाधान मानत होता. ही सगळी बित्तम बातमी आपल्या बहिर्जी नायकांनी टिपली आणि राजगडावरती येऊन महाराजांच्या कानावरती घातली. राजगडावरती एकांतात बहिर्जी नाईक महाराजांना म्हणाले, महाराज, आपल्या स्वराज्याची ही जी मुघलांनी लूट केलेली आहे त्याची भरपाई आपली सुरत शहरातूनच होऊ शकते. सुरतेत उदंड धन आहे. सुरत म्हणजे जणू काही रावणाची सोन्याची लंकाच. पण या लंकेचा रावण मात्र तिथून 300 कोस दूर असलेल्या दिल्ली शहरात बसलेला आहे. बहिर्जी नायकांचं हे बोलणं ऐकून आणि आपल्या इतर सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून महाराजांनी सुरतेतूनच आपल्या स्वराज्याच्या नुकसान भरपाईची वसुली करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच पाश्चात्य इतिहासकारांचं आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्या शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. पण पहिले लूट म्हणजे काय हे समजावून घेऊ. लुटीमध्ये एखाद्याच्याकडून सक्तीने द्रव्यहरण करणे असं अंतर्भूत असतं आणि ती जर का व्यक्ती दुबळी असेल, शस्त्रहीन असेल, तर अशी लूट अधिक असमर्थनीय ठरते. लूट ही एखाद्या व्यक्तीची असू शकते किंवा एखाद्या समूहाकडून किंवा संघटित गुन्हेगारांकडून एखाद्याची लूट केली जाऊ शकते किंवा जे त्या राष्ट्रांकडून पराजित राष्ट्रांचीही लूट केली जाऊ शकते. प्रत्यक्ष इंग्रजांनीही 150-200 वर्ष आपल्या हिंदुस्थानाला, आपल्या स्वराज्याला, आपल्या भारतभूमीला लुटलं हे आपल्याला माहितीच आहे. आपल्या महाराजांनी सुरतेची लूट केली काय? नाही. आपल्या महाराजांनी फक्त या मुघलांनी आपल्या स्वराज्यातून लुटून गेलेलं धन हे परत मिळवलं, आपली नुकसान भरपाई केली. कोणी आपल्यावरती हल्ला केला, आपल्या राष्ट्राला नुकसान पोहोचवलं, आपल्या प्रजेवरती अत्याचार केले, तर त्यांना प्रतिहल्ला करून चांगला धडा शिकवणे अशीच महाराजांची धारणा होती. म्हणून महाराजांनी या सुरतेच्या स्वारीचा बेत आखला आणि महाराजांनी हे धन कोणाकडून गोळा केलं? गोरगरिबांकडून का श्रीमंतांकडून? आणि आणखीन एक गोष्ट, आपल्या गोष्टीत ती पुढे येईलच. महाराजांनी सुरतेत पोहोचल्यावरती इनायत खानाला आणि तिकडच्या प्रमुख व्यापाऱ्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. जर का इनायत खान आणि हे व्यापारी महाराजांशी चर्चा करून त्याप्रमाणे जे काही ठरलं असेल ते धन जर का त्यांनी महाराजांना सुपूर्द केलं असतं तर पुढचा प्रसंग कदाचित टळला असता. पण इनायत खानाच्या बेमुरतखोरपणामुळे आणि त्या व्यापाऱ्यांच्या घाबरटपणामुळे हा प्रस्ताव प्रत्यक्ष कृतीत उतरला नाही आणि महाराजांनी या स्वारीची योजना अत्यंत काळजीपूर्वक आखलेली होती. शत्रू सैन्य किती वेगात आणि किती दिवसात सुरतेपर्यंत पोहोचू शकतं, सध्या शत्रू सैन्य कुठे गुंतलेलं आहे, आपण आपलं सैन्य कोणत्या मार्गाने न्यायचं आणि कोणत्या मार्गाने परत आणायचं, या प्रत्येक गोष्टीवरती महाराजांनी सांगोपांग विचार केलेला होता. स्पीड, सरप्राईज आणि रॅपिड ऍक्शन म्हणजे वेग, अनपेक्षितता आणि शीघ्र कृती या त्रिसूत्रींवरती महाराजांनी या सुरतेच्या स्वारीचं नियोजन केलेलं होतं. महाराजांना अत्यंत कमीत कमी वेळात आणि कमीत कमी श्रमात आपल्या स्वराज्याची जास्तीत जास्त नुकसान भरपाई सुरतेतून करायची होती. आणि महाराज आपल्या राजगडावरून 6 डिसेंबर 1663 रोजी 15,000 सैन्य घेऊन निघाले आणि महाराज पहिले निघाले राजगडावरून ते नाशिकला आले. आपण नकाशात पाहूच. महाराजांनी राजगडावरून निघताना अशी आवई उठवून दिली होती की आम्ही स्वराज्याच्या काही कामासाठी औरंगाबादकडे जात आहोत आणि त्या काळात आपल्या हेरांमार्फत ही बातमी अशी प्रसृत होईल अशी महाराजांनी व्यवस्था केली होती. त्या काळात औरंगाबादमध्ये औरंगजेबाने शहजादा मुअज्जमची नेमणूक केलेली होती, कारण शाहिस्ते खानाची बदली त्यांनी औरंगाबादवरून पश्चिम बंगालला केलेली होती. हा शहजादा मुअज्जम सर्वार्थानं थोर होता. त्याला काही मोजक्या गोष्टीच आवडत. त्याला नाच गाणी अतिशय आवडायची. त्याला दारू पिणं अतिशय आवडायचं. त्याला शिकार करणं अतिशय आवडायचं. लढाई नको, राज्याचा विस्तार नको असाच त्याचा विचार होता. तेव्हा त्याला जेव्हा कळलं की महाराज औरंगाबादच्या दिशेने येत आहेत, तेव्हा त्याने औरंगाबादची आणि आजूबाजूच्या परिसराची रक्षा करण्याकरता जी काही आवश्यकता आहे, जे काही सैन्य लागेल त्याची व्यवस्था केली आणि तो परत निवांत बसला. आपले महाराज राजगडावरून निघून नाशिकला गेले. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे आपल्याला माहितीच आहे. ह्या त्र्यंबकेश्वरच्या मागे ब्रह्मगिरीचा पर्वत आहे. या ब्रह्मगिरी पर्वतावरती संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं काही काळ वास्तव्य होतं. तर असा हा परिसर अत्यंत पवित्र आहे. वेदशास्त्र संपन्न ढेरगे गुरुजींनी
महाराजांना पूजा सांगितली आणि महाराजांनी अत्यंत मनोभावे श्री शंभू शंकराचं पूजन केलं. आपण या आधीच्या गोष्टींमधनंही ऐकलं आहे की जेव्हा अफजल खानाच्या स्वारीवरती महाराज निघाले होते, तेव्हा त्यांनी देवी भवानीचं दर्शन घेतलं होतं. जेव्हा कोकणच्या स्वारीवरती निघाले होते, तेव्हा त्यांनी दालभेश्वराचं आणि परशुरामांचं दर्शन घेतलं होतं. आणि आता या सुरत स्वारीच्या आधी महाराजांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. आता लोकांना वाटलं होतं की त्र्यंबकेश्वरावरून निघून महाराज औरंगाबादकडे येतील. पण महाराजांनी त्यांचा मोहरा अचानक वळवला आणि महाराज कोकणात उतरले. आपल्याला नकाशात दिसेलच. महाराज त्र्यंबकेश्वरून कोकणात उतरले. ते पहिले जव्हारकडे गेले. तिथून पुढे ते कोळवण, नरवर असा रस्ता घेऊन ते गणदेवीपर्यंत पोहोचले. गणदेवीपासून सुरत फक्त काही कोसांवरती आणि काही तासांवरतीच आहे. 4 जानेवारी 1664 मध्ये महाराज घनदेवीला येऊन पोहोचले आणि सुरतेत बातम्या येऊन थडकायला लागल्या की शिवाजी महाराज घनदेवीपर्यंत आले आहेत म्हणून. जेव्हा इनायत खानाच्या कानावरती ही बातमी गेली, तेव्हा तो तर खो 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 हसायलाच लागला. कारण महाराष्ट्राच्या परिसरातून, राजगडाच्या परिसरातून मुघलांच्या ताब्यात असलेल्या सुरतेवरती कोणी आक्रमण करेल, शिवाजी महाराज आपली सेना घेऊन येतील, ही कल्पना करणंच अशक्य होतं. त्यामुळे इनायत खान तर हसतच होता. आणि तेवढ्यात आणखीन एक बातमी येऊन पोहोचली की शिवाजी महाराज वगैरे कोणी नाहीयेत, तर मुघलांचाच एक सरदार त्याचं सैन्य घेऊन पुढे महाबत खानाला भेटायला चाललेला आहे. हे कळताच इनायत खानाला हायसं वाटलं आणि तो निश्चिंत झाला. आणि इकडे गणदेवीमध्ये मात्र महाराजांच्या समोर याद्याच्या याद्याच पडलेल्या होत्या. काय होतं या याद्यांमध्ये? या याद्यांमध्ये आपल्या बहिर्जी नायकांनी गोळा केलेली माहिती होती की सुरतेमध्ये कोण धनवान लोक आहेत, ते कुठे राहतात, कोणाकडून कोणतं धन प्राप्त होऊ शकतो, याची बित्तम बातमी या याद्यांमध्ये होती. आपल्या हेरांनी किती उत्कृष्ट काम केलेलं होतं याचंच हे उदाहरण आहे. महाराज घनदेवीवरून निघाले आणि 5 जानेवारी 1664 रोजी ते सुरतेत येऊन थडकले. आणि आता मात्र सुरतेच्या लोकांची खात्री पटली की खरोखर शिवाजी महाराज आलेले आहेत. तेव्हा मात्र सुरतेत एकच पळापळ सुरू झाली. भयंकर आक्रोश सुरू झाला. घरांचे दरवाजे बंद झाले, खिडक्या बंद झाल्या, रस्ते ओस पडले आणि इनायत खान तर पळून जाऊन सुरतेच्या किल्ल्यात लपून बसला आणि त्याने किल्ल्याचे दरवाजे बंद केले. आपल्याला माहिती आहे की सुरत शहर ते किल्ल्याच्या पुढे वसलेलं आहे. आता हे शहर उघड्यावरती पडलेलं होतं. महाराजांनी मनात आणलं असतं तर तेव्हा सुरतेवरती आक्रमण करून सगळी लूट गोळा केली असती. पण आपले महाराज अत्यंत धर्माने वागणार होते. त्याचं द्योतक म्हणून आपल्याला कळेल महाराज कसे वागले ते. महाराजांनी सुरतेत शिरल्यावरती सर्वप्रथम आपला वकील आणि एक पत्र इनायत खानाकडे पाठवलं होतं. त्या पत्रात महाराजांनी स्पष्ट म्हटलं होतं की या सुरत शहराला यत्किंचितही धक्का लागू नये अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. पण आमच्या स्वराज्याची जी लूट झालेली आहे त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी इनायत खानाने आणि सुरतेच्या प्रमुख व्यापाऱ्यांनी उद्या येऊन आमची भेट घ्यावी. त्या भेटीत ठरेल त्याप्रमाणे जी रक्कम होईल ती आमच्या स्वाधीन करावी. पण जर का असं झालं नाही, तर मग मात्र आम्हाला नाईलाजानं सुरतेवरती आक्रमण करायला लागेल आणि आमची नुकसान भरपाई वसूल करायला लागेल. आणि त्याची तोशीच जर कोणाला लागली तर त्याची जबाबदारी आमच्यावरती असणार नाही. महाराजांचा हा संदेश खरं तर अतिशय स्पष्ट होता. पण इनायत खानानं तो हसण्यावारी नेला. महाराजांनी आपल्या पत्रात शेवटी लिहिलं होतं, नाहीतर आम्हाला सुरतेला दंड करायला लागेल. त्याला या इनायत खानाने अतिशय माजलेलं आणि उद्दामपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, आम्ही तुम्हाला कोणता दंड करू तेवढं फक्त सांगा. आता मात्र महाराजांना कळून चुकलं की या सुरतेतून सक्तीनं आपली नुकसान भरपाई वसूल करण्याच्या ऐवजी आपल्याकडे कोणता पर्यायच नाही. आता आपल्या महाराजांनी आणि आपल्या सैन्यानं सुरतेतून आपली नुकसान भरपाई कशी गोळा केली आणि ते स्वराज्यात कसे सुखरूप परत आले हे आपण पुढच्या भागात ऐकूच. आपल्याला आजचा हा भाग कसा वाटला? आपली मतं आम्हाला नक्की कळवा. गरजा महाराष्ट्र माझा हे आमचं फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.